पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत। आज आपण 77 क्रमांकाचा अभंग घेत आहोत। अभंग असा आहे। भक्तावीण देवा कैचे रूप घडे सेवा, शोभविले एर एरा सोने एके ठाई हिरा। देवावीण भक्ता कोण देते निष्कामता, तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ। 4 चरणाचा अभंग आहे। भक्त आणि देव या दोघांमध्ये कसं अतूट नातं आहे, याच्यात दोघांच्या परस्पर संबंधातून काय काय घडतं तुकोबाराय सांगतात। या जोडीमुळे काय झालं तर भक्तामुळं देवाला आकाराला यावं लागलं। भक्तावीण देवा, वास्तविक देव कसा आहे तर निराकारी आहे, आणि निराकारी परमात्म्याला आपण काही करावं असं काही वाटत नसतं। पण भक्त देवाच्या ठिकाणी आपल्यासाठी काय करावं याची जागृती करतो। वास्तविक हा देव कोण आहे, प्रत्यक्ष परमात्मा का परमात्म्यानं धारण केलेलं मायेचं स्वरूप, विद्यारूपातलं स्वरूप? तर हे विद्यारूपातलं म्हणजे शबल ब्रह्म आहे। शबल ब्रह्माला भक्त काय करतो, काय मागणी करतो हे कळत असतं, आणि त्यामुळं भक्ताची काय आहे इच्छा याकडं देव पाहतो। भक्तांनी काय केलं तर आपला भक्तपणा ज्या कार्याद्वारे प्रकट करायचा असतो त्याला म्हणायचं भक्ती। मग भक्त काय करतो तर त्या भक्तीद्वारा देवाला जे जे काही करायचं असेल ते उपचार करतो। पण मोहगम कसे करावेत, जसं आपण आता सूर्याकडं पाहून सूर्याला पाणी फेकतो, सूर्याला पाणी आंघोळ घातल्यासारखं। आता काही ते सूर्यापर्यंत जातं का? पण सूर्य समोर दिसत असल्यामुळं आम्ही त्या प्रकारची कृती केली। तसं देव आकारानं कुठंच नाही, आणि मग त्याच्यासाठी काय करावं म्हणून देवाने काय करावं लागलं की भक्ताचं म्हणणं ऐकावं लागलं, आणि मग आकार घ्यावा लागला। आता जो आकार घेतला जातो तो सगुण साकार असतो। सगुण साकारानं देव काय आहे आकाराला येतो। तो जो सगुण साकाराचं स्वरूप आहे ते भक्ताच्या दृष्टीनं देवाचं ध्यान आहे। ध्यान जे असतं ते निश्चय अशा आकाराचं असतं, आणि जे जे ध्यान वेदानं शास्त्रानं पूर्ण केलेलं आहे, लिखित केलेलं आहे, ते ध्यान त्याप्रमाणे त्या देवाचं जे जे काय असेल त्या लक्षणासह पूर्ण करत असतो। विठ्ठलाचं ध्यान वेगळं, रामाचं ध्यान वेगळं, कृष्णाचं ध्यान वेगळं, शंकराचं ध्यान वेगळं, देवीचं ध्यान वेगळं, अशी प्रत्येक देवतेचं ध्यान आहे। आणि त्या त्या ध्यानाप्रमाणे तो देवता तशा तशा रूपाला आलेली ही श्रेष्ठ आहे, आणि हे स्पष्टत आहे। आता जो देव सगुण साकार होतो तो स्पष्ट होतो, तो तटस्थ रूपानं का होईना मूर्तीच्या रूपात ठिकाणी येतो, आणि त्यामुळं काय करतं तर त्याची सेवा करायला मिळते। सेवा हे काय आहे की भक्तानं भक्तीद्वारा केलेला उपचार, पण सेवा केली म्हणजे इतराला सुद्धा या साकार देवाची सेवा कशी करावी हे कळत असतं। भक्तामुळं 2 गोष्टी झाल्या, एक देव आकाराला आला, आणि देवाची सेवा कशी करावी हे भक्तानंच शिकवलं, म्हणून सामान्याला तो रस्ता तयार झाला। आता देवाचं ध्यान करता येऊ लागलं, देवाचं स्वरूप कळायला लागलं, आणि देवाची सेवा कशी करावी मग त्याच्यामध्ये
अर्चन वंदन हे सगळं काय आहे की एक प्रकारे देवाच्या समोर उभं राहून होत असलेली सेवाच आहे. हे भक्तामुळं घडलं. आता त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, भक्ताविण, भक्तच जर नसता तर देवाला हे शक्य झालं नसतं. भक्तामुळं देवाला आकाराला यावं लागलं. म्हणजे अमूर्तातनं मूर्त स्वरूपात देव आला आणि मूर्ताची सेवा करता आली. पुढे सांगतात की शोभविले एर एरा. आता दोन्ही गोष्टी झाल्या. यात कसं असतं, शास्त्र सांगतं की एकामुळं एक, म्हणजे ज्याच्यामुळं दुसऱ्याला स्वरूप आलं तर ज्याच्यामुळं आलं त्याला जनक म्हणायचं आणि ज्याला आलं आहे त्याला जन्य म्हणायचं. तेव्हा जन्यजनक भाव हा जो काही आहे हा संबंध दोघांमध्ये तयार झाला. आता जर काही असेल तर देव हा कुणामुळं स्पष्टतेला आला, तर भक्तामुळं. भक्ताविण, भक्तच नसते तर देवाला स्पष्टता आली नसती. असेल कुठं असेल, निराकार स्वरूपात असेल. निराकार हे कोणाच्या इंद्रियाचा विषय होत नाही आणि कोणाच्या जाणीवेचा विषय लवकर होत नाही. पण भक्तामुळं देवाचा जो काही आकार तयार झाला ते झालं. म्हणजे त्यामुळं भक्तामुळं देव समोर झाला, स्पष्ट झाला. आणि देव स्पष्ट झाला म्हणून भक्त स्पष्ट झाला. या भक्तानं या देवाची अत्यंत निष्ठावान रूपानं भक्ती केली, असं त्याचं नाव लौकिक झालं. म्हणून मग भक्त देवामुळे पुढे आला, स्पष्टतेला आला आणि भक्तामुळं देव स्पष्टतेला आला. असा येर येरा त्यांनी सांगितलं. एर येरा शोभविले, एकानं एकाला असं शोभिवंत केलं. तर दुसरं काय सांगतात, सोने एके ठाई हिरा. आता सोनं कसं आहे, अत्यंत मौल्यवान धातू आहे, पण तितकाच हिरा पण मौल्यवान आहे. हिरा एकटाच नुसता खडा गळ्यात बांधता येत नाही, हातात बांधता येत नाही. तो सोन्याच्या संगतीत सोन्यामध्ये कोंदण करून बसवला तर चांगला होतो. मग सोनं मुळातच चांगले, पण हिऱ्यामुळं सोन्याला आणखीन सौंदर्य आलं आणि सोन्यामुळं हिऱ्याला जे काय असे ते ठेवण तयार झाली. अर्थात हिऱ्याला सुद्धा सोन्यामुळं सौंदर्य आलं. मग अगोदरचं जसं सांगितलं की शोभविले एर येरा, तसं सोनं आणि हिरा या दोघांनी एकमेकाला अशाच ठिकाणी काय केलेलं आहे, शोभिवंत केलेलं आहे. मग सोन्याची अंगठी आणि त्यात कोंदण केलेला हिरा, हे जसं दोन्ही बघून आपल्याला अत्यंत काय आहे, आकर्षक वाटतात. पण सोन्यामुळं हिरा आणि हिऱ्यामुळं सोनं, असं एकमेकाने एकमेकाला सौंदर्यवान केलं. देवावीण भक्ता कोण देते निष्कामता. आता दुसरी गोष्ट अशी की जसा भक्त आहे आणि भक्तांनी काय केलेलं आहे, तर देवाला आकाराला आणलं, देवाची सेवा कशी करावी हे शिकवलं. देवाने काही केलंच ना. देवाने काय केलं, मग देवाने असं दाखवलं की हा जो भक्त आहे हा भक्ती करतोय, सेवा करतोय, पण ह्या सेवेनंतर त्याला कशाचीच गरज पडू नये. म्हणजे अंतःकरणात असं दाखवलं की कुणीही जन्माला आलं की त्याच्या ठिकाणी काम असतोच. काम असा असणारा, सगळेच काम असणारेच पुरुष. कामो वयम पुरुषः एवं पुरुषः. कोणीही झालं तरी पुरुष कसा आहे, तर काममयच आहे, काम त्याच्या ठिकाणी आहे. मग हा काम कशासाठी असतो, आपल्याजवळचे सगळं पूर्ण आहे, त्याचे कधी कामना होईल का आपल्याला, त्याची कधीच होत नाही. मग कशाची होते, जसा एखादा काय आहे श्रीमंत आहे आणि रोज काहीतरी मिष्टान्न खायला आहे, तो म्हणतो एखाद्या दिवशी चटणी भाकरी असली तर बरं होईल हो. आणि तो रोजच चटणी भाकरी खातो, तो म्हणेल एखाद्या दिवशी तरी लाडू पेढे असावेत की. म्हणजे ज्याला जे रोज मिळतं ते कधी न मिळणाऱ्याची अपेक्षा करतो. तसं आहे. मग रोज मिष्टान्न खाणाराला चटणी भाकरी किंवा ठेचा भाकर कशी छान लागते ते कळतं. ह्याला तसं इथं झालं की जे काही आहे ते रोजच मिळतं आहे आणि ते पूर्णत्व आहे, कशाला कामना होईल. म्हणून भक्ताच्या ठिकाणचा सगळा काम पूर्ण झाला, निष्काम झाला. आता काय मागायचं आहे, काहीच नाही. कारण का, तर मागणी कधी होत असते असमाधानाच्या ठिकाणी.
अंतःकरणात असमाधानाची भूमिका असली तर मागणी, समाधान असलं तर काय मागायचं आहे. मग भक्ताच्या ठिकाणी पूर्ण समाधान झालं. कोणी केलं समाधान? समाधान कोणाकडून होतं? तर देवाकडून होतं. देवच आपलं समाधान पूर्ण करू शकतो. मग सर्व काळ समाधान राहण्याकरता देवानं आपलं अस्तित्व तिथं ठेवलं की समाधान टिकलंच. हे सगळं झालं की मग भक्त काही इच्छा करत नाही, म्हणून त्याला निष्काम म्हटलं. तर देवामुळं भक्ताच्या ठिकाणी निष्कामता आली. तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह झाळ. आता शेवटच्या चरणामध्ये सांगतात की बाळ आणि माता हे दोन्ही त्याच प्रकारे दाखवलं की दोघांच्या ठिकाणी काय आहे की एकमेकाचा स्नेह आहे. आपण पाहतो ही परस्पर पूरक आहे. आईला बाळाशिवाय करमत नाही आणि बाळाला आईशिवाय करमत नाही. काही वेळेला असं होतं की बाळ काही लागलं त्रास द्यायला, म्हणजे आई काय करते, त्याला एखादा फटका देते आणि मांडीवरून ढकलून देते. आणि ते बाळ पुन्हा रडत तिच्याच मांडीवर येतं. हे तिने मारलं आणि ढकललं तरी तिच्याकडंच येतं, कारण त्याला माहिती की हीच आपल्या जवळची. तसं हे जे काही आहे ते दोघांचं स्नेह तसंच आहे. म्हणून स्नेह जाळं हे दोघांचं प्रेमसंबंध, प्रेम एकमेकाच्या विषयीचं वात्सल्य अत्यंत आहे. हे उदाहरण का घेतलं? बाळ आणि माता तसं देवाचं आहे. देव आणि भक्त ह्या दोघांमध्ये एकच आहे. भक्त एक प्रकारे बाळच आहे आणि देव त्याची माता आहे. आता दोघालाही एकमेकाविषयी अशाच तऱ्हेचा ओढा आहे. हे सगळं काय केलं या अभंगातून समजून दिलं. पुढचा अभंग आपण पाहू. क्रमांक 78. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. निष्काम निराळा गोपी लावियेला चाळा. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. आता याही अभंगामध्ये भक्त आणि देव हेच सांगायचं आहे. पण हे सांगताना मात्र काय केलं की एक पूर्वी घडलेली अशी जी काही घटना आहे की ज्याला आपण काय करतो आता की आपलं अत्यंत आदरणीय असं ग्रंथ मानतो, त्या आदरणीय ग्रंथातले पात्र आहेत. कोणते कोणते पात्र आहेत? तर बालकृष्ण आणि यशोदा या दोघांना घेतलं. वास्तविक काय आहे हे पूर्वीपासूनच आहे की जे जे काही कृष्ण अवतारात घडलं त्या कृष्ण अवतारातल्या बालपणापासून, म्हणजे भागवत ग्रंथामध्ये दशमस्कंदात कृष्णाचं जे जे काही दाखवलेलं आहे ते सगळं, आणि एकादश स्कंदात उद्धवासाठी केलेला उपदेश, या दोन्ही गोष्टी जसं त्या 2 स्कंदात आल्या त्याचंच या ठिकाणी मांडणी केली. आता काय सांगतात की हे सगळं जे विश्व आहे हे विश्व ज्याच्यामुळे, म्हणजे हा विश्वाचा जनिता आहे. जनिता म्हणजे कोण म्हणायचं तर बाप, जन्माला घालणारा, उत्पन्न करणारा. आणि हा एवढा मोठा आहे. याच्या ठिकाणी काय आहे की आता एवढं सगळं जग तो निर्माण करतो आहे. पण कसं एकदा त्याच्या ठिकाणी झालं की काय होतं पहा, की तो लहान स्वरूपाचा झाला. कसा झाला तर देवकीच्या पोटी जन्माला आला. आणि पुढं काय आहे, जन्माला आला खरं, पण मोठं व्हायला, मांडीवर खेळायला कुणाकडे गेला तर यशोदेकडं. आता यशोदेजवळ जेव्हा आला तेव्हा हा परमात्मा कसा झाला आहे तर लहान आहे. अत्यंत काय आहे की तो परब्रह्म निष्काम, जो का गवळैया घरी वाक्या वाळे अंधव कृष्णा नवनीत चोरी, म्हणजे त्यांनी सगळे खेळ त्या ठिकाणी केले. तेव्हा हा जन्माला आला देवकीच्या पोटी आणि तिथं आला. पण देवकीच्या पोटी मी जन्माला आलो हे त्यालासुद्धा कळत नाही, कारण इतकं बाळ येतो की लहान असताना याला मी याच्या पोटी जन्माला आलो ही माझी आई कळालं नाही. आणि जरासं कळायला लागलं तेव्हा कोणाकडं आला, यशोदेकडं आला. मग यशोदा आता आई, म्हणून हा विश्वजनिता. पण यशोदेला आता काय म्हणतो, यशोदेसी म्हणे यशोदेसी माता. आता तिला आई म्हणायला लागला, कारण तिच्याजवळच
मांडीवर खेळतो, तिच्याकडून सगळं काही घेतो, तिच्याच ठिकाणी काय आहे अंगावरचं दूध पितो, म्हणजे ही माझी आई. आता वास्तविक पाहता देवकी आणि यशोदा ह्या दोघी काही सामान्य नाहीत, हे पूर्वकालातले भक्तच आहेत. देवकी म्हणते देवा तू माझ्या पोटाला ये, तिची इच्छा पूर्ण केली. यशोदा म्हणते देवा तू माझ्या मांडीवर खेळ, तिची इच्छा पूर्ण केली. कारण मागणी आणि भक्त, त्या भक्ताची भक्ती तशी झाल्याशिवाय देव काय हे सगळं करतो का? पण ह्या सगळ्या घटना तिथं झाल्या आणि देव मात्र काय झाला, त्या ठिकाणी खेळू लागला. आता हा एवढा मोठा आहे, पण जसं यशोदा त्याला काय करील, नटवेल, आंघोळ घालील, कपडे घालील, सगळं करील तसं करून घेतो. कारण का आता लहान आहे. आता यांनी काय करायचं की सगळ्या घरात रांगत रांगत चालायचं. वास्तविक पाहता सगळी पृथ्वी इकडच्या तिकडे करता येते त्याला, पण तिथं मात्र जसं बाळ असतं तसंच, जसं रडतं बाळ तसं, भूक लागली की रडायचं, अजून काय असलं की हसायचं. हे सगळे खेळ त्यांनी त्या ठिकाणी केले. आता हे सगळं झालं, पण तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात ऐसा भक्ताचा अंकित. आता जे जे काही असेल ते यशोदेने जसं करावं तसं. एकदा काय आहे, कृष्णाने माती खाल्ली, हे कोणी पाहिलं, यशोदेने. आणि माती खाल्ली, कृष्णा म्हणला नाही गाई, नाही कसं, मी पाहिलं नाही गाई. म्हणून काय केलं, एक काहीतरी घेतलं, बारीकसं लाकूड वगैरे, एखादं चिपाड म्हणा काहीतरी, थांब तुला मारते आता, कर आतोंड केलं तर कुठली मातीन काय सगळं ब्रह्मांड दिसायला लागलं. आता त्याला वाटलं की माझ्या पोटात एवढं ब्रह्मांड आहे, म्हणून मी कोणीतरी मोठा आहे आणि हिला सगळं विश्वरूप दाखवतं आहे, हे जर तिला कळलं तर आईच माझ्या पाया पडेल. म्हणून नको नको केल्यावर आपलं काय केलं ते मिटवून टाकलं. आणि मग खाल्ली का नाही आई, मी खाल्ली का बघ बरं, नाही का नाही खाल्ली, ते म्हणते नाही खाल्ली, म्हणजे पुन्हा मायेचं पांघरून घालायचं. हा जो काही आहे हे सगळं काय पाहिलं त्यामध्ये की भक्तानं जे काय असेल ते त्या ठिकाणी आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप असेल, पण अंकित झाला. मग आता ही अंकितता त्याच्या ठिकाणी कशी आहे तर दाखवून द्यायची. कशासाठी तर त्याच्यासाठी आपण भक्ताचं कसं मनोरथ राखतो, कसं त्याचं जे काय आहे इच्छा पूर्ण करतो हे दाखवण्याकरता. आता त्याला काय आहे, अंकित म्हणजे अधीन, तो भक्ताच्या अधीन आहे. भक्त जसा देवाला करायला लावतो जसं तसं तसं देव करत असतो. हे त्यातले लागे तैसी लावी प्रीत. आता त्यात काय आहे की भक्तानं जसं प्रेम द्यावं तसं देव त्या प्रेमाप्रमाणे वागतो. कारण वास्तविकता प्रेम हे देवाकडे आहे, पण देव असा समजतो की भक्तांनीच मला प्रेम दिले. आणि भक्ताचं प्रेम अंतःकरणातनं कसं जागृत होतं तर भक्तीद्वारा जसं जसं प्रेम जागं होतं तसं तसं. आणि मग ह्याने अधिक त्यात द्यायचं. त्यामुळं काय होतं, देव जसं जसं प्रेम देईल तसं तसं देव भक्त आणखीन प्रेमानं भारावून जातो. माऊली सांगतात पै जो तिये देवतांतरी, भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पुरविता मी सगळं त्या भक्ताची चाड पूर्ण करतो. कशासाठी तर त्याचं माझ्यावर आघात प्रेम आहे हे पाहून मी त्याच्यावर त्याचप्रमाणे प्रेम करतो. पुढच्या चरणात सांगतात निष्काम निराळा, गोपी लावियेला चाळा. आता हे सगळं निर्माण करणारा परमात्मा आहे, सगळं त्याच्याजवळ आहे. मग त्याच्याजवळ काय कमी, जसं आपण पाहतो एखाद्या हलवयाच्या दुकानात सगळे मिठाईचे पदार्थ तो तयार करतो. त्याच्याजवळ सगळ्या प्रकारची मिठाई असते, जे जे काय असेल ते, गोडाचे काय प्रकार असतील तेवढे, तिखटाचे काय प्रकार असतील तेवढे, सगळं त्याच्याकडे विक्रीला मांडले. काय काय असेल ते वस्तू आपल्याला काय आहे खाल्ल्यावर त्याची चव किती आघाद आहे असं वाटतं. पण त्याला विचारलं तुमच्याकडे इतकं सगळं दुकानात आहे, ह्यातलं काय रोज खाता, मला एकही खात नाही. जे काय खातो ते आपली वेगळीच भाकरी भाजी करून खातो. कारण सगळं समोर असून याच्याबद्दल कधीच नाही, कारण हे रोज बनतं आहे, त्याची इच्छा कुठे. तसं हे सगळं विश्व रोज बनतं आहे,
सगळ्या जगतातले अनेक पदार्थ बनतात, भगवंताला ह्यातलं काय पाहिजे? तेव्हा काहीच नको म्हणून तो निष्काम आहे, त्याला कुठलीच कामना नाही. आणि इतकं सगळं करून सगळ्याहून वेगळा आहे, निराळा, म्हणजे असंग आहे तो. सगळं केलं तरी सगळ्यापासून वेगळा राहिला. हे सगळे म्हणजे भगवंताचं मुख्य स्वरूप काय आहे? तर निष्काम आणि निराळा. असंगत्व हे भगवंताचं खरं स्वरूप आहे. आणि काही केलं, कोणी एखाद्याने काय आहे की काही तुला देवा किती देऊ, अमुक अमुक देऊ का? काही म्हटलं बे तुला पाहिजे तेवढं सोनं देतो, मला अमकं दे. देवाला सोन्याचं काय घेणं देणं आहे? कशाचंच काही नाही. आपण नेहमी म्हणतात की देव भावाचा भुकेला. देवाला पाहिजे तो भाव, इतर काही नाही. पण इतका सगळा परमात्मा निष्काम असून सुद्धा गोपी लावियेला चाळा, या गवळणी मात्र त्याला काय करतात की सगळ्या वेगवेगळ्या प्रकाराने त्याला छंद लावतात. जिथं जिथं गवळणी फिरतील तिथे तिथं हा देव काय करत असतो? त्यांच्या मागे मागे जातो. कारण गोपींना त्याच्या ठिकाणी जे काय आहे ते देवाबद्दलचं भाव आणि गोपीबद्दलचा देवाच्या ठिकाणी भाव इतका एकरूप झालेला आहे की त्यांच्याशिवाय देवाला करमत नाही. देव नेहमी जिथं जिथं गवळणी असतील तिथं, मग पाणवट्यावर पाण्याला गेला तरी देव जाणारच, धुणं धुवायला गेलं तरी देव जाणारच, कुठं काही असलं तरी देव जाणार, कुणाला अडवणार, कुणाचं दही दूध घेणार, काही करणार. याचं कारण काय? तर गवळणी ह्या गवळणी नुसत्या नाहीत, तर गवळणी ह्या भक्त आहेत. आपल्याला वाटतं की देव आणि गवळण एक स्त्री आणि एक पुरुष, पण तसं नाही. यांच्या ठिकाणचं प्रेम निरागस आहे. गवळणी ह्या भक्त आहेत आणि देव त्यांचा देवपणा आहे. ह्या देवाभक्ताचे एकमेकाचा हा चाळा आहे. आता चाळा शब्द का दिला? तर चाळा यासाठी की त्याला वेड लावल्यासारखा आहे. चाळा म्हणजे वेड म्हणा किंवा छंद म्हणा, हा त्या देवाला त्यांनी लावलेला आहे. पुढच्या चरणात सांगतात, तुका म्हणे आले रूपा, अव्यक्त चांगले. तुका म्हणे आले रूपा, असा हा अन्वय. अव्यक्त चांगले. आता हे सगळं झालं खरं, पण यशोदेच्या पोटी जो आलेला आहे किंवा यशोदेच्या मांडीवर खेळायला जो आला आहे तो कोण आहे? तर तो अव्यक्त आहे. त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं रूप किंवा आकार नाही. जे स्पष्ट दिसत नसतं त्याला काय म्हणायचं? अव्यक्त. म्हणजे जे व्यक्त होत नाही ते अव्यक्त. पण या भक्तामुळं त्याला व्यक्त व्हावं लागलं. व्यक्त होणं म्हणजे रूपाला येणं. आता त्याच्या ठिकाणी आकार निर्माण झाला आणि तो आकाराला आला म्हणून काय झालं? सगळ्यांना सोपा झाला. अव्यक्त आकारले, ते काय झालेलं आहे? आकाराला आलं आणि मग सगळीकडं स्पष्ट झालं. हे सगळं कोणामुळं झालं? तर यशोदा किंवा देवकी किंवा गवळणी या सगळ्या भक्तामुळं झालेलं आहे. तेव्हा हे सगळं भक्तच देवाला आकाराला आणू शकतात, भक्तच देवाला प्रकट करू शकतात. आणि एकदा प्रकट झाले की देव त्यांचा छंद धरून त्यांच्या अंकित होत असतो. पुढचा अभंग घेऊ आपण. 79. काय दिनकरा कोंबड्याने केला खरा, काहो ऐसा संत ठेवा, भार माझे माथा देवा. आडविले दासी तरी का मरती उपवासी, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. हा अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगात तुकोबरायानं काही गोष्टी अशा तऱ्हेनं स्पष्ट केलेल्या आहेत की ज्या गोष्टीला अत्यंत काय आहे की स्वयंभूपण आहे. आता इथं सांगितलं असं की कोणत्याही कशाच्या साह्याची गरज नाही. म्हणजे जे असं असणारा कसं आहे ते स्वरूप तर स्वयंपूर्ण आहे, स्वसंवेद्य आहे. असं असणारं त्याला प्रकट करायचं असलं तर दुसऱ्याने कुणी प्रकट करावं लागेल असं नाही. असं ते स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला प्रकट करण्याचं काहीतरी प्रयत्न केले असं दाखवलं तर तसं कसं होईल? याच्याकरता ह्या अभंगात मांडलं. आता अभंगाची मांडणी कशी केली पहा. काय दिनकरा कोंबड्याने केला खरा. जर कोंबडं आरवलं तरच दिवस उगवतो.
कोंबडं आरवलं नाही तर दिवसच उगवणार नाही, असं होतं का तरी? असंच आहे का? का दिवस हा स्वयंपूर्ण आहे, कोणाच्या साह्याची त्याला गरज नाही, तो सहजासहजी काय करील, बाहेर येईलच. म्हणजे तसं पाहायला गेलं तर सूर्योदय हा स्वयंपूर्ण आहे, कोंबड्याच्या आधारावर नाही. पण आम्ही समजतो कोंबडं आरवलं म्हणून सूर्य उगवला आहे, असं होईल का कधी? आता तुकोबाराय ते म्हणतात. मग हे कोणी सांगितलं आहे? तर जो कोणी एक असा आहे की त्याच्या ठिकाणी दुसऱ्या चरणात दिलं, काहो ऐसा संत ठेवा, की तो एक सामान्य आहे, काही करतो आपला थोडंफार नामजप करतो, काही अभंग म्हणतो, पण सगळे लोक त्याला संत म्हणायला लागले. म्हणलं कशासाठी मला संत म्हणता? हे सगळं काय माझ्या ठिकाणी आहे का? म्हणजे माझं हे स्वरूप नाही. आणि कशासाठी? भार माझे माथा देवा, हे देवा ह्या संतपणाचा भार का माझ्या माथी दिलाय? वास्तविक माझं काही या सगळ्या असलेल्या काही संतत्व लक्षणाशी माझा काही संबंध नाही, खरा मी संत नाही. आता हे कसं सांगितलं? वरच्या चरणाचा ह्याचा संबंध कसा आहे? तर कोंबड्यामुळंच दिवस उगवलाय का? नाही. तुम्ही म्हणला म्हणून मी संत झालो आहे का? नाही. माझं संतपण जे आहे हे तितक्या योग्यतेचं नाही, आणि तुम्ही सगळे मला संत म्हणून संबोधता. निष्कारण माझ्या भार काय केलेला आहे, डोक्यावर ठेवलेला आहे संतपणाचा. म्हणजे जसं कोंबड्याच्याच मुळं सूर्य आहे, तसं तुमच्या म्हणण्यानं मी संत झालो असं नका, हा मला भार होईल. माझ्या ठिकाणी त्यातलं काही नाही. म्हणजे कोंबडा जसा यत्किंचित आहे, तसं माझं संतत्व तुम्ही जे म्हणता तसं काहीच नाही, मी सुद्धा त्या मानाने यत्किंचित आहे. दुसरं प्रमाण त्याला देतात, आडविले दासी तरी का मरती उपवासी. आता तिसऱ्या चरणात काय उदाहरण दिले? तर एक घर आहे, इतकं चांगलं आहे की सगळ्या गोष्टीत तिथं कामाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला दासी आहेत. शिवाय काय आहे? स्वयंपाक पाणी दासीच करतात. त्या माणसाला आपलं काय आहे, आज अमुक करा तमुक करा सांगायचं नाही, तर नाही सांगितलं तरी चालतं, त्याला जेवायला आई तर ताट येतं. एके दिवशी काय स्वयंपाक करणार नाही, स्वयंपाकच केला नाही, मी नाही करणार म्हणला स्वयंपाक. आता त्याने जर नाही म्हणला तर हा का उपवाशी मरेल का? कारण हा श्रीमंत आहे, स्वतः समर्थ आहे. तू नाही तर दुसरा, तुझ्यापेक्षा दुसरा तिसरा कोणालाही मी बोलवेन आणि स्वयंपाक करीन, तू नाही करत तर निघून जा. म्हणजे तो नाही करणाऱ्याला काढून टाकेल आणि दुसऱ्याला घेईल. त्याने केला नाही म्हणून ह्याला उपास पडतील असं होईल का? तर असं होत नाही, कारण तो समर्थ आहे. त्याचं सामर्थ्य इतकं आहे की एका दासाने अडवलं म्हणून त्याच्या ठिकाणी उपास पडले असं कधी होत नाही. हे जसं आहे, म्हणजेच ज्या ज्या गोष्टीवर आपण आधारित धरतो त्या त्या गोष्टी तशा नसतात. म्हणजेच काय झालं की आपल्याला जर कळलं तर हा जो स्वयंपाकी, ह्या स्वयंपाक्यामुळं ह्याचं जीवन चाललं आहे, स्वयंपाक्यालाच आपण सांगायचं आता स्वयंपाक करू नकोस, तर चुकीचं आहे. कारण तो समर्थ आहे, एक स्वयंपाकी नसला तर 10 स्वयंपाकी बोलवील आणि तो आपलं जेवण करील. तसं त्याच्या ठिकाणी काय सामर्थ्य आहे? आता जसं सूर्य समर्थ आहे, प्रत्यक्ष संत समर्थ आहेत, त्याला कोणी दुसऱ्याने त्याच्या ठिकाणी ते पद लावलं किंवा त्याच्या ठिकाणी निष्कारण काहीतरी एक विचार करून ठराव केला असं कधी होत नसतं. तुका म्हणे हाती. आता त्याला उदाहरण देतात, कळा सकळ अनंती. एकंदरीत पाहिलं गेलं तर हे सगळं करणारा एक परमात्मा आहे. तो कसा आहे? तर कळा याचा अर्थ युक्त्या त्याच्याकडं ज्ञान आहे, आणि त्याला जसं पाहिजे तसं तो करतो. त्याच्या सामर्थ्यात आहेत. सूर्य दररोज ज्या वेळेला उगवायचा त्याच वेळेला उगवतो. आपण जर पाहिलं आज सूर्योदय किती वेळेचा आहे पंचांगात पाहिलं तर म्हणजे त्याच वेळेला सूर्य उगवणार. हे काय आहे? निश्चित आहे. हे कसं निश्चित आहे? ते ईश्वरानं त्याला सांगितलं आहे, वेळ चुकू नको, चुकवला तर बघ मग. म्हणजे त्याच्यामुळं सूर्याला त्या वेळा पाळावं लागतात, त्या वेळेलाच उगवणार, त्या वेळेलाच मावळणार. तेव्हा तुमचा कोंबडा कुठं तिथं उपयोगी पडेल? काय त्याचा उपयोग आहे? तसं संतत्व हे अंगी यावं लागतं आणि भगवंत त्याच्या ठिकाणी प्रेरित होतो, तेव्हा त्याच्याजवळ संतपणा येईल. आपण कोणी दुसऱ्यानं त्याला तुम्ही संत म्हणल्यानं तो संत नसतो. आणि कोण्या एका स्वयंपाक्यानं स्वयंपाक नाही केला म्हणजे तो समर्थ
उपाशी राहील असंही नाही. हे सगळं करणारा कोण आहे? परमात्मा आहे. कुणाला काय करायचं, कुणाला संतत्व द्यायचं, कुणाला त्या वेळेला जेवायला खायला घालायचं, हे सगळं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. तोच सगळ्या युक्त्या करतो. म्हणून कोणाच्यानी कोणतं होतं असं समजू नका. हे सगळं ईश्वराच्याच रूपानं सगळं होत असतं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.